ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। रात्री 2 वाजताच्या सुमारास महाड MIDCतील जुआरी फर्टिलायझर कंपनी परिसरात ही घटना घडली आहे। अंगावर ट्रेलर धडकल्याने कालगुडे यांचा मृत्यू झाला आहे। कालगुडे यांचा मृत्यू घातपात की अपघात याबाबत आता शिवसैनिकांमध्ये संशय व्यक्त करण्यात येतोय। यानंतर बघूया पुढच्या बातमीकडे। पंढरपूरच्या तावशी या ग्रामपंचायतीचं सध्या जिल्हाभर कौतुक होत आहे, कारण या ग्रामपंचायतीनं एक अनोखा उपक्रम राबवलाय। गावाला अल्प दरात गरम पाणी उपलब्ध करून देण्याचा हा अनोखा उपक्रम आहे। बघूया। महिलांनी लावलेली ही रांग पाणी टंचाईमुळे नव्हे तर गरम पाण्यासाठीची आहे। सध्या महाराष्ट्र गारठला असताना तावशी ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांना अल्प दरात गरम पाणी उपलब्ध करून दिलंय। काहीशे लोकवस्तीचं हे सोलापूर जिल्ह्यातलं तावशी गाव। ग्रामपंचायतीचं कार्यालय तिथे बसवलंय हे सोलर पॅनल आणि गावाला अल्प दरात गरम पाणी देण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातला हा पहिलाच प्रयोग आहे। शेतात जावं लागत होतं, नदी किनारी जावं लागत होतं आणि सरपंती गोळा करून आणावं लागत होतं। आता आम्हाला सरपंती गोळा करून आणावं लागत नाही। आमच्या गावात सरपंच महिला असल्यामुळे आम्हाला सगळ्या ग्रामपंचायतमध्ये सगळ्या सोयी आहेत। आमच्या गावात फिल्टर पिण्याची बी सोय आहे, गरम पाण्याची सोय आहे आणि आमच्या बचत गटाची बिस्मिल्ला गटाची सगळ्यांना आमच्या गटात भरपूर आम्हाला म्हणजे सरकारी फायदा मिळालेला आहे। तावशीच्या गावकऱ्यांना 1 रुपयात 5 लिटर गरम पाणी आणि 5 रुपयात 25 लिटर गरम पाणी मिळत आहे। गरम पाण्यासाठी चुलीसमोर तासनतास बसण्यापासून महिलांची सुटका झाली आहे आणि सरपणाचं लाकूड सुद्धा वाचलंय। गावच्या महिला सरपंच सोनाली यादव आणि ग्रामसेवक ज्योती पाटील यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला। गावात सोलर बसवलेला आहे, त्यातून 1 रुपयामध्ये 5 लिटर पाणी आणि 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी असे आम्ही देत आहोत। रोज 1000 लिटर पाण्याचा संपत आहे। मागच्या 2.5 वर्षांपासून पथदिवे, पिठाची मोफत गिरणी, आरोचं शुद्ध पाणी अशा विविध सुविधा ग्रामपंचायतीमार्फत पुरवण्यात येत आहेत। आता या अनोख्या उपक्रमानंतर वाड्या वस्त्यांवर सोलर पॅनल बसवण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे। वीरेंद्र उत्पात, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।